अंगणवाडी मुख्य सेविकेचे फॉर्म भरणं सुरू आहेत, परंतु फॉर्म भरण्याआधी तुम्हाला ही कागदपत्र तयार ठेवावी लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आणि जर काही चुकीची कागदपत्र अपलोड केली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार, मी गणेश वानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी आणि परिवीक्षका या दोघांसाठी आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ही तुम्हाला बॅच पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ फॅकल्टी जे तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस, तुमचे जे ICDS चे कायदे आहेत, संगणकाचं ज्ञान आहे, सगळं काही तुम्हाला जे आहे तर ते त्याच्यात शिकवणार आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. सोबत मागचे जेवढे काही PYQ आहेत ते फक्त 1 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. किंवा हे तरी सगळ्या महिलांनी जे आहे तर ते जॉईन केलंच पाहिजे. अंगणवाडी मुख्य सेविका परिवीक्षकेसाठी आपण टेलिग्राम चॅनल बनवले, इंस्टाग्रामचं पेज बनवले. ही सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्हाला. बघा, कागदपत्र अपलोड करण्यासाठी काही नियम आहेत. पहिला नियम काय लक्षात ठेवायचा की जे काही तुमचे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची साईज ही 100 KB ते 2 MB च्या मध्येच असणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यापेक्षा फाईलची साईज मोठी असेल तर ते घेणार नाही. सोबत JPG, JPEG आणि PDF फाईल चालते, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. PDF मध्ये तुम्ही अपलोड केले पाहिजे. दुसरं, फोटो आणि सहीचा थोडा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. फोटो जो आहे तर तो 80 KB ते 200 KB च्या दरम्यान लागेल फक्त. आणि तो कसा लागेल माहितीये का? फक्त JPG, JPEG, PDF चालणार नाही. बऱ्याच महिला या कॅम स्कॅनरने PDF तयार करतात. PDF नका करू तुम्ही, फक्त त्याची जी इमेज फाईल असेल तीच घ्या. सोबत जी सही असेल, सही पण 80 ते 200 KB आणि ती पण JPG आणि JPG फॉर्मॅट, म्हणजे फक्त इमेज फॉर्मॅटमध्ये ठेवा, त्याला हे करू नका. कोणती कोणती कागदपत्र लागतील ही कागदपत्रांची एकदा मी यादी देतो. त्याच्यानंतर फॉर्म भरताना जे जे लागतात ते मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. बघा, 10वीचं गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र लागेल, 12वीची गुणपत्रिका किंवा समतुल्य प्रमाणपत्र, पदवी लागणारच आहे, कंपल्सरी केलेली. डोमेसाईल लागेल. बघा, ज्या महिलांकडे डोमेसाईल नसेल, जन्माचा दाखला चालेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल LC, तो सुद्धा चालणार आहे. आता इथं पॅन कार्डच्या ऐवजी ओळखपत्र कोणतं पण चालेल बरं का. ओळखपत्र कोणतंही चालेल. ते मी ओळखपत्रांचं दाखवतो तुम्हाला पुढं. 10 वर्षाचे अंगणवाडी अनुभव असण्याचं प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. MSCIT असेल तर ठीक, नसेल तरी भरता येतं. जातीचं प्रमाणपत्र, ज्यांचं कॅटेगरीनुसार फॉर्म भरायचं ते भरू शकतात. व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नाही भरलं तरी चालतं. लहान कुटुंब प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे, हे लागतंच. ज्यांच्यात नावात बदल झाले, त्यांचं काही गॅजेट वगैरे असेल तर, नाहीतर विवाह प्रमाणपत्र चालून जातं. आणि इतर काही तुमचे डॉक्युमेंट असतील तर ते देऊ शकतात. 1 by 1 करून फॉर्म भरताना कोणती लागतात ते दाखवतो. बघा, फोटो लागतो, इथं सही लागते. फोटोमध्ये 2 पद्धतीचे फोटो असतात. एक इथं कॅप्चर फोटो, लाईव्ह फोटो. हा कुठं काढावा लागतो माहितीये का? की तुमची लॅपटॉप वगैरे असेल त्याला कॅमेरा पाहिजे तरच ते शक्य होतं, नाही तर हा मोबाईल मधनं भरावा लागेल तुम्हाला. इथं दोघी अपलोड करायचे, क्लोज करायचं. आता सही हे झालं, सही पण केली आपण. आता पुढे बघा, सहीचं डॉक्युमेंट झालं. आता बघा, 10वीचं मार्कशीट त्यांनी इथं सांगितलेले किंवा सर्टिफिकेट, दोघे पैकी कोणतंही असेल चालेल. 12वीचं, डिग्रीचं, डोमेसाईल. बघा, इथं अपलोडचं ऑप्शन येतं. हे सगळे कंपल्सरी आहेत. बघा, 10 वर्ष अनुभव पाहिजे, MSCIT असेल नसेल, कास्ट सर्टिफिकेट असेल नसेल, कास्ट व्हॅलिडिटी. बघा, नाव बदललं असेल तर त्याचं प्रमाणपत्र, पॅन कार्ड असेल, विवाह प्रमाणपत्र वगैरे असेल, इतर संबंधित कागदपत्र. ही सगळी कागदपत्र लागणार आहेत, ही तयार ठेवा. याच्यानंतर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे, फॉर्म कसा भरावा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण ही कागदपत्र पहिले तुम्ही जे आहेत तर ते तयार ठेवली पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.